कर्जतमध्ये RPI पक्षाची जाहीर सभा, वर्धापन दिन नियोजन, पदाधिकारी नियुक्ती, वरिष्ठ मान्यवरांच्या मार्गदर्शनाने गाजली. महाड येथे 3 ऑक्टोबर RPI पक्षाच्या 68व्या वर्धापन दिनाच्या जय्यत तयारीला लागा. सिद्धार्थदादा कासारे. कर्जत तालुका अध्यक्ष हिरामणभाई गायकवाड यांचे सक्षम नेतृत्व व नियोजन. भिसेगाव कर्जत सुभाष सोनावणे. रायगड ही छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली क्रांतीभूमी आहे. म्हणूनच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणाऱ्या व ते विचार संपूर्ण बहुजन समाजात तळागाळात नेणारे बहुजन नेतृत्व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष कार्यरत असून या पक्षाचा 3 ऑक्टोबर 2025 रोजी महाड येथे 68वा वर्धापन दिन जल्लोषात साजरा होणार असल्याने सर्वांनी जय्यत तयारीला लागा असे आवाहन RPI पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थदादा कासारे यांनी कर्जत तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शनानिमित्त आयोजित केलेल्या रविवार दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता शेळके बँक्वेट हॉल किरवली कर्जत येथे जाहीर सभेत आपले मत व्यक्त केले. ही सभा RPI पक्षाच्या वर्धापन दिन नियोजन, पदनियुक्त्या, नवनिर्वाचित जिल्हा संपर्क प्रमुख राहुल भाई सोनावळे यांचा सत्कार समारंभ, पक्षात चुकीचे काम करत असलेल्यांवर ताशेरे, कर्जत तालुका अध्यक्ष हिरामणभाई गायकवाड यांचे सक्षम नेतृत्व या सर्वामुळे चांगलीच गाजली. यावेळी विचारपीठावर माननीय सिद्धार्थदादा कासारे मुंबई प्रांत अध्यक्ष, जयप्रकाश पवार सहसचिव कोकण प्रदेश, अशोक गोतारणे रिपाई नेते, सुनील सप्रे अलिबाग विधानसभा अध्यक्ष, प्रभू जाधव पनवेल महानगरपालिका उपाध्यक्ष, विजय गायकवाड पनवेल विधानसभा अध्यक्ष, मोहनीश गायकवाड प्रभारी पनवेल महानगरपालिका, अमित तांबे सरचिटणीस कोकण जनता विकास परिषद, हिरामणभाई गायकवाड अध्यक्ष कर्जत तालुका RPI, विधानसभा अध्यक्षा वर्षा चिकणे, कर्जत तालुका महिला अध्यक्षा अलका सोनावणे, आदिवासी समाजाच्या नेत्या ॲडव्होकेट लक्ष्मी सौ कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थदादा कासारे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की RPI पक्षाचे सर्वेसर्वा रामदासजी आठवले साहेब हे प्रामाणिक नेते आहेत. ते डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचा खरा पक्ष चालवित आहेत. त्यांच्या कार्याची नाल समाजाशी जोडलेली आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी त्यांची ताकद बनवण्यासाठी गट तट बाजूला सारून एकत्रित या असा सल्ला त्यांनी सर्वांना दिला. नवनिर्वाचित रायगड जिल्हा संपर्क प्रमुख राहुलभाई सोनावळे यांनी मी बोलण्यातून नाही तर कृतीतून काम करतो, पक्षवाढीसाठी मोठ्या प्रमाणात काम करणार असे जाहीर केले. तर जयप्रकाश पवार यांनी हिरामणभाई, मोहनीशभाई व राहुलभाई हे रायगडचे खरे अनमोल हिरे आहेत. या त्रिमूर्तींनी अनेक कार्यक्रम घेऊन पक्ष जागृत ठेवला. जिल्ह्याचे पदाधिकारी यांनी वर्धापन दिनानिमित्त अद्याप तालुका अध्यक्षांना संपर्क केले नसल्याने त्यांनी खेद व्यक्त केला. कर्जत तालुका महिला अध्यक्षा अलका सोनावणे यांनी पक्ष जोमाने वाढत आहे. कर्जत तालुका अध्यक्ष हिरामणभाई गायकवाड यांचे खंबीर नेतृत्व सर्वांना बरोबर घेऊन काम करत आहेत. चांगले कार्यक्रम होत आहेत. मात्र काही महाभाग या पक्षात विफळी निर्माण करीत आहेत. ही चुकीची बाब आहे. एकाच पदावर 2 माणसे देण्याचे काम कुठल्या अधिकाराने असा संतप्त प्रश्न त्यांनी उपस्थित केला. म्हणून चुकीच्या माणसाच्या भोवती कार्यकर्त्यांनी जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले. बाबासाहेबांच्या पक्षात काम करताना आम्ही पदाला आकर्षित न होता कामाला महत्त्व देतो असे मत त्यांनी मांडले. यावेळी विजय गायकवाड, आदिवासी नेत्या ॲडव्होकेट लक्ष्मी, आशिष कदम, अशोक गोतारणे यांनी देखील मार्गदर्शन केले. यावेळी सर्वांनी कर्जत तालुका अध्यक्ष हिरामणभाई गायकवाड यांचे त्यांच्या सक्षम नेतृत्वात झालेल्या या सभेचे कौतुक केले. यावेळी हिरामणभाई गायकवाड यांनी या 68व्या वर्धापन दिनानिमित्त 10 बस काढणार असे जाहीर करून पक्षवाढीसाठी अजून जोमाने काम करणार असे मत व्यक्त करत सर्वांचे आभार मानले. यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत शाल पुष्पगुच्छ देऊन तालुका अध्यक्ष हिरामणभाई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. RPI राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार
रामदासजी आठवले साहेब यांच्या आशीर्वादाने आणि कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण रघुनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने खालील पदाधिकारी याची नियुक्ती करण्यात आली. सतीश विठ्ठल रिकिबे तालुका उपाध्यक्ष, जगदीश मारुती जाधव तालुका अध्यक्ष आदिवासी सेल, सौ सुनीला बळीराम चव्हाण महिला उपाध्यक्ष कर्जत तालुका, जगदीश गंगाराम शिंदे युवा अध्यक्ष कर्जत तालुका, अमर पुरुषोत्तम जाधव युवा उपाध्यक्ष कर्जत तालुका, रवींद्र बाबूराव जाधव नेरळ शहर उपाध्यक्ष, विकी अरुण शिंदे शाखा कडाव अध्यक्ष, अक्षय अरविंद जाधव शाखा कडाव कार्याध्यक्ष, शरद गजानन शिंदे युवा शाखा कडाव अध्यक्ष, सौ मनीषा रणजित जाधव नेरळ शहर अध्यक्षा, सौ रफिया रफिक मुल्ला नेरळ शहर महिला कार्याध्यक्ष, जरीना उस्मान शाह नेरळ शहर महिला उपाध्यक्ष, सौ नेहा संदेश गायकवाड नेरळ शहर महिला संघटक, सौ कुंदा रवींद्र भोरे नेरळ शहर महिला सचिव, दीपक तुळशीराम ठाकरे कर्जत तालुका संघटक, कोमल भगवान संदानशिव नेरळ शहर संघटक, अंताभाई जळगावकर नेरळ पंचायत समिती वॉर्ड अध्यक्ष आदी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी RPI कर्जत तालुका अध्यक्ष हिरामणभाई गायकवाड, तालुका महासचिव अशोक गायकवाड, तालुका संपर्क प्रमुख किशोर गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख विजय गायकवाड, उमरोली वॉर्ड अध्यक्ष निलेश गायकवाड, कडाव उपसरपंच सुभाष शिंदे, अमित जाधव, रोहित दिलीप शिंदे, दहिवली उद्योजक महेश भगत, सामाजिक कार्यकर्ते भावेश गायकवाड, संदेश भालेराव, सुधा गडपाली, मनीषा जाधव नेरळ शहर अध्यक्षा, दिनेश आढाव नेरळ अध्यक्ष, प्रकाश भालेराव मांडवणे सरपंच, गौतम कांबळे, राजू इंगळे, रवी मोहिते पनवेल, सुरेंद्र जाधव कोंदिवडे शाखा अध्यक्ष. त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कर्जत तालुका शहर कार्यकारिणी महिला पदाधिकारी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 3 ऑक्टोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा 68वा वर्धापन दिवस हा महाड क्रांतीभूमीमध्ये कोकणामध्ये घेण्यात आलेला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांनी त्या कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे. तर आपण हा कार्यक्रम करण्यासाठी कर्जत तालुक्याचे अध्यक्ष हिरामणजी गायकवाड यांनी ह्या कर्जत तालुक्यामध्ये जी आजची मीटिंग लावलेली आहे त्याचा एकच हे आहे की प्रमुख 3 ऑक्टोबर वर्धापन दिवस करत असताना सर्व कार्यकर्त्यांना आपल्या कर्जत तालुक्याच्या सर्व वाडी सर्वांना समजायला पाहिजे. संपर्क प्रमुख आमचे राहुलजी सोनावणे जे आहेत ह्या तालुक्याचे अध्यक्ष कर्जत अलकाताई आहेत. म्हणजे हा जो कार्यक्रम आहे की हा अशा पद्धतीने करत असताना रायगड जिल्ह्यामध्ये क्रांतीभूमी महाड या ठिकाणी हा वर्धापन दिवस 68वा करण्यासाठी केंद्रीय आठवले साहेबांनी जे सांगितले त्याप्रमाणे आपल्या तालुक्यावाईज रायगडमध्ये जेवढे तालुके आहेत त्या विभागामध्ये त्या तालुक्यामध्ये आपल्या विभागामध्ये मिटिंग चालू आहेत. पुऱ्या कोकणामध्ये मिटिंग चालू आहे. रत्नागिरी जिल्ह्याची मिटिंग झाली, रायगड जिल्ह्याची झाली, त्यानंतर आता सिंधुदुर्गची झालेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने हा जो वर्धापन दिवस आहे कोकणात दिलेलं एक याजमानपद आहे आणि ते कशा पद्धतीने निभावला पाहिजे, कशा पद्धतीने काम करायला पाहिजे यासाठी आजची ही धावती मिटिंग माने ह्या तालुक्याचे अध्यक्ष हिरामणजी गायकवाड आणि महिला अध्यक्ष अलकाताई आणि संपर्क प्रमुख राहुलजी सोनावणे याचा सत्कार आहे. म्हणजे हा एक योगायोग आहे की त्या निमित्ताने दिलेला जो कार्यक्रम आहे त्यामुळे लोकांना कसे जमवायला पाहिजे तर अशा माध्यमातून 3 ऑक्टोबरची तयारी चालू आहे. मला वाटतं आपण सर्वांनी 3 ऑक्टोबर वर्धापन दिवस हा महाड क्रांतीभूमी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सर्व आंबेडकर जनतेने उपस्थित राहिला अशी आशा वाटतो. जय